आणि त्या लाईटनं जसं वेगळी वेगळी कामं करावी, तसं जसा भाव धरावा तसं देव फळ देतो. किंवा दुसरं उदाहरण सांगू. एक माणूस शेतकरी होता आणि माळव्याचा धंदा करीत होता, आणि शेत कमी असल्यामुळं एकाच वाटेत काही ऊस लावली, मोठा वाफा केला, काही ऊस लावले, काही मिरची लावली, काही कांदे लावले, काही लसूण लावलं. आता त्याला सगळ्याला द्यायचं पाणी एक आहे काही वेगळं? पाणी तर एकच आहे की, होय. जे ऊसाला पाणी गेलंय तेच मिरचीला आहे. ऊस गोड होणार आहे का तिखट? ऊस गोड आणि मिरची तिखट का? जसं जे तिखट आहे त्याला तिखट आणि गोड आहे त्याला गोड करण्याची क्षमता पाण्यात आहे, तसं देव जसा भाव धरेल तसा फळ देतो.